श्रोते हो, आजच्या शोमध्ये आपण विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं आणि खूप सुंदर सुंदर रचनांचा आपण आस्वाद घेत आहोत. त्या शृंखलेमधल्या पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिले जीवन मार्ग या शीर्षकाखाली की रवी शशी जोवर नभांगणी चमकणार, जन्म मरणाचा फेरा कसा बरे चुकणार. शशी रवी जोवर नभांगणी चमकणार, जन्म मरणाचा फेरा कसा बरे चुकणार. भल्या बुऱ्या सोबत भले बुरे वागणार, भल्या बुऱ्या सोबत भले बुरे वागणार. कर्माचे फळ चाखायला लागणार, कर्माचे फळ चाखायला लागणार. भोगण्यासाठी भोग मानव जन्म घेणार, भोगण्यासाठी भोग मानव जन्म घेणार. जगण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार, जगण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार. मात्र चांगल्या वाईटाची पारखी बुद्धी फक्त माणसालाच लाभणार, मात्र चांगल्या वाईटाची पारखी बुद्धी फक्त माणसालाच लाभणार, माणसालाच लाभणार. आणि खरं आहे की भल्या बुऱ्याचं जे लोक भले बुरे वागतील त्यांना त्यांच्या कर्माचं फळ जे आहे ते चाखायला मिळणार. म्हणून कर्म चांगले असले पाहिजेत, असा सुंदर अप्रतिम सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता. पुढच्या एका रचनेमध्ये प्रफुल्ल अंदुरकर सरांनी लिहिलंय. प्रेमकवी या नावाने सर लिहितात कल्याण येथून. प्रफुल्ल अंदुरकर सर लिहित आहेत प्रेमकवी या नावाने कल्याण येथून. अनोळखी असूनही तू मज वाटतेस ओळखीची, अनोळखी असूनही तू मज वाटतेस ओळखीची. शब्दच बोलतात भाव अंतरीचे, शब्दच बोलतात भाव अंतरीचे. तुझी माझी भेट होणार कधी, तू कर ना एकदा संवाद माझ्याशी. तुझी माझी भेट होणार कधी, तू कर ना एकदा संवाद माझ्याशी. मैत्रीला आपल्या येईल गती, मैत्रीला आपल्या येईल गती. तर अनोळखी असूनही तू मला ओळखीची वाटते, असं सुंदर असं शब्दांकन. शब्द भाव अंतरीचे बोलतात, अप्रतिम असं शब्दांकन. आणि खरंच की अंतरातले भाव जे आहेत ते बोलायला लागतात तेव्हा अनोळखी माणसं ही ओळखीची वाटायला लागतात. तर खूप अप्रतिम अशी ही रचना होती. पुढच्या आपण रचनांकडे वळूयात, ज्यामध्ये प्रभाकर पराटे सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. प्रभाकर पराटे सरांनी चंद्रपूर येथून क्षण ह्या शीर्षकाखाली लिहिलंय की निसटले जे क्षण कधी न येती परतून, निसटले जे क्षण कधी न येती परतून. भविष्याचे चिंतन आशेचे किरण, भविष्याचे चिंतन आशेचे किरण. उमलते ते क्षण प्रकाशमय करी जीवन, उमलते ते क्षण प्रकाशमय करी जीवन. जगण्याचे साधन सुखी दिनाचे दर्शन, जगण्याचे साधन सुखी दिनाचे दर्शन. आणि खरं आहे क्षणांचं किती महत्त्व असतं याबद्दल सरांनी अप्रतिमरित्या लिहिलेलं आहे की निसटले जे क्षण कधी न येती परतून, भविष्याचे चिंतन आशेचे किरण. म्हणून क्षणांचा आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि पुढच्या रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून झेंडू फुलास या शीर्षकाखाली की नाहीस तू राजा फुलांचा, नाही तुझपाशी खजिना सुगंधाचा. नाहीस तू राजा फुलांचा, नाही तुझपाशी खजिना सुगंधाचा. पिवळा केशरी रंग सुमनांचा, पिवळा केशरी रंग सुमनांचा. आकर्षित करतो सर्वांना, आकर्षित करतो सर्वांना. दसरा दिवाळीत तुझा मान, दसरा दिवाळीत तुझा मान. गेंदेदार फुले सवे आम्रपर्ण, गेंदेदार फुले सवे आम्रपर्ण. दारावरी शोभे मंगल तोरण, दारावरी शोभे मंगल तोरण. तुझ्या विना असे अधुरे ईशपूजन, तुझ्या विना असे अधुरे ईशपूजन, अधुरे ईशपूजन. आणि खरं आहे की झेंडूचं फूल आपल्याला माहीत आहे की तो त्याला फुलांचा राजा म्हणत नाहीत, त्याच्यापाशी सुगंध नसतो. त्याच्या वेगवेगळ्या रंगांमुळे तरीही तो सर्वांना मोहित करतो. आणि दारावर जेव्हा त्याचं तोरण बांधलं जातं तेव्हा ते खूप सुंदर दिसतं, नाही का. खूप अप्रतिम ही रचना होती. पुढच्या रचनेमध्ये वेळ या शीर्षकाखाली आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. आशिष देव सरांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की हाताच्या मुठीतून निसटत जात असतो वेळ. आयुष्य म्हणजे जेमतेम 4 दिवसांचा खेळ. हाताच्या मुठीतून निसटत जात असतो वेळ. आयुष्य म्हणजे जेमतेम 4 दिवसांचा खेळ. धावणाऱ्या काळाचा कामाशी जमवावा लागतो मेळ, धावणाऱ्या काळाचा कामाशी जमवावा लागतो मेळ. चाखावी लागत असते यश अपयशाची भेळ, चाखावी लागत असते यश अपयशाची भेळ. आणि खरं आहे
की वेळ मुठीतून निसटून जातो आणि आयुष्य हे 4 दिवसाचं असतं असं म्हटलं जातं. त्यामध्ये खूप सारी कसरत होते, खूप सारी धावपळ होते आणि तरीसुद्धा यश अपयशाची चव चाखत चाखत आपल्याला धावणाऱ्या काळाचा कामाशी मेळ जमवावा लागतो. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वर्षाश्री नावाने मॅडम लिहितात. वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले की शरीरासोबत रोज मनाला अंघोळ घालावी. शरीरासोबत रोज मनाला अंघोळ घालावी. नव्या दिवसाला नवी आस जागवावी. नव्या दिवसाला नवी आस जागवावी. आस जागवावी. वाह! तर सुंदर प्रेरणादायी अशी ही चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सौंदर्य हे वयाप्रमाणे बदलत असते. सौंदर्य हे वयाप्रमाणे बदलत असते, पण मनाचे सौंदर्य दिवसागणिक वाढत जाते. पण मनाचे सौंदर्य दिवसागणिक वाढत जाते. तर मनाचं सौंदर्य आणि शारीरिक सौंदर्य यामधला फरक सांगणारी ही खूप अप्रतिम अशी चारोळी होती. पुढच्या एका रचनेमध्ये शुभ दीपावली या शीर्षकाखाली काव्यरसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. काव्यरसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की दारी तोरण अंगणी रांगोळी. दारी तोरण अंगणी रांगोळी उठा उठा दिवाळी आली. दारी तोरण अंगणी रांगोळी उठा उठा दिवाळी आली. सुवास मोती साबणाचा गंध दरवळे उठण्याचा. नटून थटून जमू सारे आकाश कंदील लावूया. फटाक्यांची आतषबाजी दिव्यांची रोषणाई करूया. फराळाची थाळी सजली मिळून फराळ करूया. सफल हो मनोकामना हीच मनापासून इच्छा. सफल हो मनोकामना हीच मनापासून इच्छा. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वाह! तर दीपावली म्हणजे काय? दीपावली म्हणजे हर्ष उल्हासाचा सण. दारी रांगोळी आणि सर्वत्र सुगंध. खूप अप्रतिम अशा शुभेच्छा देणारी ही मॅडमची रचना होती. आणि पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. अनिता बेंडाळे मॅडम यांनी नाशिक येथून पहिल्या चारोळीमध्ये लिहिलं आहे जाणारे जात राहतील या शीर्षकाखाली की जाणारे जात राहतील आले दिवस दिवाळीचे. जाणारे जात राहतील आले दिवस दिवाळीचे. कल्याण हो सर्वांचे दिवस येवो सोन्याचे. कल्याण हो सर्वांचे दिवस येवो सोन्याचे. वाह! खूप अप्रतिम अशा या शुभेच्छा होत्या. दुसऱ्या चारोळीमध्ये नातं शीर्षकाखाली त्यांनी लिहिलं आहे की भावा बहिणीचं नातं असे प्रतीक प्रेमाचं. भावा बहिणीचं नातं असे प्रतीक प्रेमाचं. भावनाच्या अविरत असे भांडार गप्पांचं. भावनाच्या अविरत असे भांडार गप्पांचं. तर बहीण भावाच्या नात्याबद्दलची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी लिहिलं आहे गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून की आज शब्दच आहेत सोबतीला तेच तर होते जुने सवंगडी माझे. आज शब्दच आहेत सोबतीला तेच तर होते जुने सवंगडी माझे. भावनांचे नाते त्यांनीच तर सांगितले कितीही दुःख साठले मनात ओझे. भावनांचे नाते त्यांनीच तर सांगितले कितीही दुःख साठले मनात ओझे. होती आपली माणसं कधी काळी काळापुरती काय तीही स्वार्थी. होती आपली माणसं कधी काळी काळापुरती काय तीही स्वार्थी. यातना वेदना न जाणल्या कोणी. यातना वेदना न जाणल्या कोणी. आयुष्य कळले तेव्हा मज एका अर्थी. आयुष्य कळले तेव्हा मज एका अर्थी. आणि एक वास्तव सामाजिक वास्तव नात्यातलं वास्तव मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे की जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण शब्दांशी जवळीक करतो. कारण जी आपली माणसं असतात ती स्वार्थी जेव्हा निघतात. आपली माणसं असतात ती जेव्हा अति अपेक्षा आपल्याकडून करायला लागतात. आपली माणसं असतात ज्यांना फक्त स्वतःचं पडलेलं असतं. आपली माणसं असतात जे फक्त स्वतःचं बोलतात. आपली माणसं असतात ज्यांना आपण फक्त ऐकावं असं वाटत असतं. आपल्या मनामध्ये काय चाललं आहे याच्याशी त्यांना देणं घेणं नसतं. तर त्या माणसांना काळापुरती आणि स्वार्थी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि यातना आणि वेदना या कोणीही जाणत नाहीत. तेव्हा आपल्याला आयुष्य म्हणजे काय आहे कळतं. आपण कुठं पडलो कुठं ठेच काढलो हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला नव्यानं उभारण्याची जी आहे
ती जिद्द मनामध्ये आपल्या पेटते, नाही का? खूप अप्रतिम वास्तववादी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व येथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व येथून लिहिले. वाचाल तर वाचाल या शीर्षकाखाली की वाचनाने होते प्राप्त ज्ञान, पुस्तकांविषयी ठेवा अभिमान. वाचनाने होते प्राप्त ज्ञान, पुस्तकांविषयी ठेवा अभिमान. जागृत करून तुमचा स्वाभिमान, अवांतर करून वाचन व्हा तुम्ही बुद्धिमान. जागृत करून तुमचा स्वाभिमान, अवांतर करून वाचन व्हा तुम्ही बुद्धिमान. वृद्धिंगत करून आपले ज्ञान, मिळवा चार चौघात मान सन्मान. वृद्धिंगत करून आपले ज्ञान, मिळवा चार चौघात मान सन्मान. पाहून तुमचे ज्ञान दुनिया करील तुम्हा सलाम. पाहून तुमचे ज्ञान दुनिया करील तुम्हा सलाम. आणि खरं आहे की वाचनामुळं माणूस हा समृद्ध होतो, वाचनामुळे माणूस हा बुद्धिमान होतो. आणि जेव्हा आपल्याकडं ज्ञान असतं तेव्हा त्या ज्ञानासाठी दुनिया आपल्याला सलाम करते. खूप अप्रतिम वाचनाचं महत्त्व मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम लिहित आहेत अमेरिका येथून. सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी अमेरिका येथून लिहिले एकाकी या शीर्षकाखाली की अथांग सागराचा जवळी असे किनारा. अथांग सागराचा जवळी असे किनारा, त्याची न त्यास धरती तो शोधतो किनारा. वाह! अथांग सागराचा जवळी असे किनारा, त्याची न त्यास धरती तो शोधतो किनारा. जरी राही एकटा मी ही खंत न मनाशी. जरी राही एकटा मी ही खंत न मनाशी. प्रतिभे सवेत माझ्या, प्रतिभे सवेत माझ्या. सांगा कसा उपाशी, सांगा कसा उपाशी. वाह! तर सागराचा अथांग असा किनारा असून सुद्धा त्याला स्वतःची धरती नसते, तो एकाकी असतो. म्हणून आपण एकटे असलो तरी खंत बाळगू नये असा अप्रतिम सुंदर आणि सकारात्मक संदेश या रचनेमधून मॅडमनी दिलेला आहे. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला इथून लिहिलं आहे. अनघा सोनखासकर मॅडम लिहित आहेत अकोट जिल्हा अकोला विदर्भ येथून. गावाकडचा पिंपळ पार साद घालतो वारंवार. गावाकडचा पिंपळ पार साद घालतो वारंवार. सणासुदीच्या दिवसात स्नेह वाढवा आपसात. सणासुदीच्या दिवसात स्नेह वाढवा आपसात. वाह! तर गावाकडच्या पिंपळ पारावर तो साद घालतो, तिथली गप्पांची मैफिल जी आहे ती आपल्याला आठवती. आणि सणासुदीच्या दिवसामध्ये आपसातील हेवे दावे जे आहेत ते मिटवून स्नेह वाढवावा असा सुंदर सामाजिक संदेश देणारी अप्रतिम असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. आणि श्रोते हो, आज आपण पाहिलं की आपले जे श्रोते होते त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपल्या प्रतिभासंपन्न अशा लेखणीने खूप सुंदर सुंदर रचना या आपल्या आजच्या शोसाठी पाठवलेल्या होत्या. आणि तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का? खरं सांगायचं तर तुमच्या रचना एवढ्या सुंदर होत्या, त्यातले शब्द एवढे सुंदर होते, त्यातले आशय विषय एवढे गहन होते की त्या सादर करता करता मला कळलंच नाही की शोची वेळ संपत आलेली आहे. खूप सारं बोलायचं असतं, काही तुमच्या मनातलं, काही माझ्या मनातलं, काही तुम्ही पाहिलेलं, काही मी पाहिलेलं, काही तुम्हाला भावलेलं, काही मला भावलेलं. आणि आपण गप्पांची मैफिल जी आहे ती दर रविवारी दुपारी 2 वाजता सुरू करत असतो. आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता वेळ कधी संपतो हे कळत नाही, पण घड्याळाचं बंधन असतं. घड्याळ मला केव्हाचं खुणावतं आहे, ते वारंवार सांगतं आहे की तुझी आजच्या शोमधून जाण्याची वेळ झालेली आहे. हो श्रोते हो, मला त्या घड्याळाचं ऐकावं लागणार आहे. आणि त्यासाठी आजच्या शोमधून मला तुमची रजा घ्यावी लागणार आहे. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवा विषय घेऊन. तोपर्यंत मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या. हो, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.